नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय. आपल्याला 4 मे 2025ला नीट परीक्षा झाली. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे स्कोअर काढले. कधी नव्हे तो एवढा अवघड पेपर यावर्षी होता. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचे मार्क जे ते रिवर्स झालेले आहेत. जे रिपीटर्स होते त्यांच्या संदर्भानं, जे फ्रेशर होते त्यांनाही खूप कमी स्कोअर यावर्षी आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात मेरिट लिस्ट आल्यावर सगळं चित्र स्पष्ट होईल. परंतु बरेच असे विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी फक्त एक वेळेस रिपीट केलं आहे, ते रिपीट करावं का परत एकदा या मानसिकतेत आहेत. काही फ्रेशर विद्यार्थी आहेत, त्यांच्याही मनामध्ये असं कुठेतरी आहे की मी रिपीट करावं का. परंतु यामध्ये अजून एक विद्यार्थी असा आहे की जो म्हणतो की मी ॲडमिशन घेऊन रिपीट करू शकतो का. फॉर एक्झाम्पल, आता एखाद्याला 400 मार्क्स आलेले आहेत, खूप अवघड पेपर होता, पण BMSचं कॉलेज मिळतं आहे, मी BMSला ॲडमिशन घेऊन रिपीट करू का, किंवा मी BDSला ॲडमिशन घेऊन रिपीट करू का. ॲडमिशन घेऊन रिपीट करता येतं का, या संदर्भामध्ये खूप सारे विद्यार्थ्यांची प्रश्न आहेत, विचारणा आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी मुद्देसूद खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. जे अशा मानसिकतेत आहेत की ॲडमिशन घेऊन रिपीट करता येतं का, तर त्याची सगळी उत्तरं आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता सगळ्यात पहिले, एखाद्या विद्यार्थ्याने नीट परीक्षा दिलेली आहे, त्याला बऱ्यापैकी स्कोअर आहे, त्याला महाराष्ट्रामध्ये BDS किंवा BMS किंवा BHMSला ॲडमिशन मिळतं आहे. पण MBBSचं स्वप्न आहे आणि ते MBBSचं स्वप्न इकडे ॲडमिशन घेऊन त्या प्रक्रियेत आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये भविष्यात जाता येईल का, तर याचं उत्तर आहे हो. तुम्ही ॲडमिशन घेऊन नक्की रिपीट करू शकता. पण याचे परिणाम काय असतात, याच्या अडचणी काय असतात, तर हे सगळं आपल्याला आजच माहिती असणं आवश्यक आहे. हालाकी बऱ्याचदा हा व्हिडिओ मी दरवर्षी बनवतो. मागील 2020 असेल, 21 असेल, 22 असेल, 23 असेल, 24 असेल, प्रत्येक वर्षी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. परंतु हा व्हिडिओ मी यावर्षी फारच लवकर बनवतो आहे. दरवर्षी हा व्हिडिओ जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होते किंवा स्कोअर समोर आलेला असतो, मेरिट लिस्ट आली असती, त्यावेळेस बऱ्याचदा हा व्हिडिओ बनवला जातो. यावर्षी थोडंसं अर्ली यासाठी, कारण खूप साऱ्या मुलांना चांगले मार्क्स येत होते सलग जेव्हा ते सराव परीक्षा देत होते. परंतु नीटचा पेपर अतिशय अवघड आला आणि मुलांचा स्कोअर देतो बराच रिवर्स आला. मग अशा वेळेस मुलांना असं वाटतं की आपण सातत्यानं 600 मार्क घ्यायचो, आज आपल्याला 400 आले, 450 आले. मग आपल्याकडे ती क्षमता होती, पण पेपर अवघड आल्यामुळं आपल्याला ही संधी आपली मिस होती आहे, मग आपण रिपीट करावं का, अशा पद्धतीचा विचार त्यांचा आहे. पण आता ऑलरेडी एकदा किंवा दोनदा रिपीट झालेला असेल, तर मग असं वाटतं की कुठेतरी ॲडमिशन घेऊन रिपीट करावं का, अशा मानसिकतेत सगळे मुलं आहे. तर आता ॲडमिशन घेऊन रिपीट करता येतं हे तर मी सुरुवातीला सांगितलं. परंतु ॲडमिशन घेत असताना काही महत्त्वाचे विषय जे आहेत तुम्हाला आज माहिती पाहिजे. त्यामध्ये पहिला विषय असा आहे की जर आपण कॅटेगरीचे स्टुडंट असाल, कुठल्या तरी कॅटेगरीत आपण बिलॉंग करत असतो, जनरल कॅटेगरीचे आता फार मुलं नसतात, इतके सारे रिझर्वेशन आहे, SC ST NT1 NT2 NT3 VJNT SBC OBC EWS आणि SCBC कॅटेगरी. तर या कॅटेगरीतून जेव्हा आपण ॲडमिशन घेतो, तर जर आपल्याला गव्हर्नमेंट BMS कॉलेज भेटलं किंवा गव्हर्नमेंट BDS कॉलेज भेटलं, तर आपल्याला कॅटेगरी बेनिफिट मिळतो. म्हणजे आपल्याला तिथे कॅटेगरीचा फायदा मिळतो, कॅटेगरीची फीस भरून आपण ॲडमिशन घेतो. जर योगायोगानं वर्षभरानंतर तुम्हाला चांगला स्कोअर आला, तर मग तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करता येतं का, तर येस, करता येतं. परंतु याला पेनल्टी आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंट BMS कॉलेजला आज ॲडमिशन घेतलं आणि वर्षभरानंतर तुम्ही प्रिपरेशन करून नीटला तुम्हाला चांगला स्कोअर आला आणि तुम्ही MBBSला तुम्हाला ॲडमिशन मिळालं, तर मग त्यावेळेस जे आहे तर गव्हर्नमेंट BMS कॉलेजेस असतील किंवा एडेड BMS कॉलेजेस जर असतील, तर अशा वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी 3 लाख रुपीची पेनल्टी आहे. म्हणजे काय करावं लागतं, वर्षभरानंतर जर तुम्हाला स्कोअर येतो MBBSचा, तर जेव्हा तुम्हाला अलॉटमेंट मिळेल, त्या अलॉटमेंट लेटर प्लस 3 लाख रुपयाचा DD घेऊन तुम्हाला संबंधित कॉलेजला जाऊन अगोदर तुम्ही फर्स्ट इयरला जिथं ॲडमिशन घेतलं होतं ते कॅन्सल करून तुम्हाला डॉक्युमेंट परत मिळतात आणि नव्यानं मग तुम्हाला MBBSसाठी ॲडमिशन घेता येतं. सोबतच BDSसुद्धा असंच आहे. जर तुम्हाला शासकीय कॉलेज भेटलेलं असेल, तर त्या ठिकाणी मात्र 10 लाख रुपये पेनल्टी आहे. जर तुम्ही BDS घेताय, गव्हर्नमेंट कॉलेज घेताय आणि वर्षभरानंतर जर तुम्हाला कॅन्सल करायचं आहे, तुम्हाला आज माहिती पाहिजे की आज आपण जर BDS घेतोय, वर्षभरानंतर जर आपल्याला चांगला स्कोअर आला आणि MBBS मिळतं आहे, घेतलेला BDS गव्हर्नमेंट BDS कॉलेज जर कॅन्सल करायचं आहे,
तर त्यासाठी 10 लाख रुपये फाईन भरायची तयारी आपल्याला आज ठेवावी लागेल. हे झाले 2 महत्त्वाचे मुद्दे. हे दोन्ही शासकीय कॉलेज संदर्भात बोललो. मग प्रायव्हेट कॉलेजचं काय आहे? जर प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही फर्स्ट इयर नंतर ॲडमिशन कॅन्सल करायचं म्हटलं, BAMSच्या बाबतीत बोलूया आपण, आणि जर त्या कॉलेजची साधारण फीस 2 लाख रुपये असेल, तर तुम्हाला पुढच्या 3.5 वर्षाची फीस कॉलेजला भरून द्यावी लागते. ते प्रायव्हेट कॉलेज आहे, एक प्रकारे त्यांचा तो व्यवसायच आहे. तुम्ही जर सीट मध्येच सोडली तर ती सीट रिक्त राहणार आहे आणि कोणतेही खाजगी कॉलेज त्यांचं नुकसान का करेल? अशा वेळेस तुम्हाला त्या कॉलेजची जी फीस आहे, जी साधारण 2 लाख रुपये प्रतिवर्ष जर आपण ओपनची फीस गृहीत धरली, जेव्हा तुम्ही कॅटेगरीतून आहात पण तुम्ही जर शिकणारच नाही तर शासन त्यांना पैसे देणार का? तर नाही देणार. तर अशा वेळेस तुम्ही भरलेली फीस जी आहे 2 लाख रुपये पहिल्या वर्षीची भरली, नंतर तुम्ही स्कॉलरशिप घेतली, ती स्कॉलरशिपसुद्धा तुम्हाला परत करावी लागेल आणि पुढचे राहिलेले 3.5 वर्षाची 2 लाख रुपयाप्रमाणे ती फीसुद्धा तुम्हाला भरून द्यावी लागेल. तेव्हाच तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणचं कॅन्सल होईल. आणि जर खाजगी BDS कॉलेजच्या बाबतीत जर आपण हे बोललो तर तिथेसुद्धा अशाच पद्धतीनं प्रायव्हेट कॉलेज आहे तर ते त्यांचं नुकसान करून घेणार नाही. नेक्स्ट 3 इयरची फीस जी असेल फुल फीस ती तुम्हाला भरावी लागेल आणि तुम्ही ऑलरेडी घेतलेली स्कॉलरशिपचा जो बेनिफिट आहे तोही तुम्हाला परत करावा लागेल. कारण जर तुम्हाला MBBSचं सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज जर मिळालं तर त्या ठिकाणी 10 लाख 12 लाख रुपयापर्यंत फीस आहे. आणि जर तिथं जर स्कॉलरशिपचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्ही आता जर ज्या BAMSला किंवा BDSला स्कॉलरशिप घेतली असेल तर ती तुम्हाला रिफंड करावी लागेल आणि मग नव्यानं तुम्हाला स्कॉलरशिपसाठी तिथं नंतर भविष्यात ॲप्लिकेशन करता येईल. कारण नियम असा आहे की अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तुम्ही कोणताही कोर्स करा, एकदा स्कॉलरशिप मिळेल. मग तुम्ही MBBS करा, BDS करा, BAMS करा, BHMS करा, एकदाच UG कोर्सेसमध्ये तुम्हाला एकदा स्कॉलरशिप मिळेल. तुम्ही आता इथं BAMSला अर्ज केला, इथं स्कॉलरशिपला अर्ज केला होता, स्कॉलरशिपमध्ये ॲडमिशन केलं, पुन्हा ते विड्रॉ केलं, मग आता MBBSला चालले, तिकडे स्कॉलरशिपला अर्ज कराल तर तुम्हाला ही स्कॉलरशिप परत करावी लागेल. आणि बऱ्याचदा ही स्कॉलरशिप जी आहे वापस करताना अनंत अडचणी येतात. त्यामुळं जर आपल्यापैकी कुणालाही रिपीट करायचं आहे, MBBSचं स्वप्न आहे, BAMS हातात ठेवून रिपीटला जायचं आहे, तर पहिल्या वर्षी स्कॉलरशिपला अर्जच करू नका. भलेही मग तुम्ही फुल फीस भरून ॲडमिशन घ्याल आणि भलेही तुम्ही पेनल्टी पण द्यायला तयार आहेत, पुढच्या 3.5 वर्षाची फुल फीससुद्धा तुम्ही कॉलेजला परत करायला तयार आहेत, हरकत नाही. स्कॉलरशिप शक्यतो पहिल्या वर्षी मग अशा केसमध्ये अर्ज करू नका, जेणेकरून भविष्यात जर तुम्हाला चांगला स्कोर आला तर MBBSला जाता येईल आणि MBBSला मग स्कॉलरशिपला अडचण येणार नाही. आणि जर समजा दुर्दैवानं उद्या तुम्हाला MBBSचा स्कोर आला नाही तर तुम्ही सेकंड इयरसाठी जर इथं स्कॉलरशिपचा अर्ज कॉलेजला दाखल करू शकता. म्हणजे MHADBT पोर्टलला ते ॲप्लिकेशन तुम्हाला सादर करता येतं. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय अजून एक सांगायचा झाला, ॲडमिशन घेऊन रिपीट करता येतं का? याचं उत्तर हो आहे. परंतु जेव्हा कधी तुम्ही एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घ्याल, मग ते कुठलंही असू द्या, ते BAMSचं असू द्या, ते BDSचं असू द्या, BHMS असू द्या, कॉलेज तुम्हाला करावं लागतं. बऱ्याचदा फार कमी कॉलेजेस आहे की जे तुम्हाला कॉपरेट करतील. मग कॉलेजला ॲडमिशन घेऊन रिपीट करायला फारसा अभ्यासाला वेळ मिळत नाही. त्यामुळे तुमचं जे स्वप्न असतं की आम्ही रिपीट करून रिझल्ट आणू, रेग्युलर क्लासेस करून जर रिझल्ट येत नसेल तर कॉलेजला ॲडमिशन घेऊन कॉलेज करत करत त्यातून वेळ काढून अभ्यास करून रिझल्ट कसा येईल, हा एक स्वतःला आपण एक प्रश्न विचारला पाहिजे. तरी काही केसेस माझ्याकडं आहेत की ज्यांचं गव्हर्नमेंट BAMSला ॲडमिशन होतं, त्यांनी रिपीट केलं, MBBSला ॲडमिशन मिळालं, अलॉटमेंट लेटर घेऊन ते 3 लाख रुपयाचा फाईन त्यांनी भरला आणि ते सेमी गव्हर्नमेंटच्या MBBS कॉलेजला आज शिकतायत. असे 2 केसेस माझ्याकडे आतापर्यंत आहेत. पण विशेषतः BAMSला पेनल्टी कमी असते, BDSला पेनल्टी खूप असते गव्हर्नमेंट कॉलेजच्या अनुषंगानं. दुसरं, प्रायव्हेट BAMS कॉलेजेस घेत असताना किंवा प्रायव्हेट BDS कॉलेज घेत असताना ही पेनल्टीची रक्कम प्रचंड वाढते. कारण कोणतंही खाजगी कॉलेज तुम्ही जेव्हा सीट सोडताय ती सीट रिक्त राहणार आहे, ती शासन परत भरू शकत नाही किंवा कॉलेजवाले भरू शकत नाही. तुम्ही जर त्या कॉलेजला शिकत नाही येत तर स्कॉलरशिपसुद्धा त्या कॉलेजला शासनाकडून मिळणार नाही. अशा केसमध्ये मग त्याची पेनल्टी किंवा त्याचा जो फाईन असेल तो बऱ्यापैकी जास्त असतो आणि मग अशा केसमध्ये जे आहे तर विद्यार्थी व पालकांना जे तर बर्डन होऊ शकतं. म्हणून याचा प्रॉपर विचार करून, याच्या संदर्भात सगळ्या गोष्टीचा विचार करूनच आपण ॲडमिशन प्रक्रियेला जावं. एक तर फुल टाईम रिपीट करावं, अदरवाईज ॲडमिशन घेऊन त्यामध्ये चांगलं काय करता येईल, आता त्यामध्ये कसं जीव ओतून मेहनत करता येईल यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे.
आता हे झालं मेडिकलला ॲडमिशन घेऊन रिपीट करण्याच्या संदर्भानं. काही पालक उगीच BScला ॲडमिशन घेतात, कशाला तरी ॲडमिशन घेतात. ते तसले ॲडमिशन तर घेऊच नका. बऱ्याचदा काय होतं की कुठलं तरी जवळचं ग्रॅज्युएशनचं नॉन ग्रँटेड कॉलेज असतं, ते कॉलेजवाले म्हणते तुमचे डॉक्युमेंट द्या, आमच्याकडे ॲडमिशन ठेवा. मला सांगा, एखादा विद्यार्थी नीटची तयारी करतोय, यावर्षी स्कोअर कमी आला आणि म्हणून तो रिपीट चालला आहे, किंवा त्याला MBBSचं स्वप्न आहे, 300-400 मार्क्स आहेत, BMS भेटतं, BDS भेटतं, तो फुल टाईम रिपीट करणार आहे, पण त्याला कुठंतरी BScला तो डॉक्युमेंट देऊन बसतो. आणि मग तिथं ॲडमिशन जर घेतलं आणि जर ते स्कॉलरशिपमध्ये घेतलं तर पुन्हा तेच कुठाने ती स्कॉलरशिप परत करा रे, परत सगळ्या गोष्टी. आणि BSc ही काय एका वर्षाची डिग्री नाही आहे. त्यामुळं ज्यांना खरंच मेडिकलमध्येच फ्युचरमध्ये करिअर करायचं किंवा ॲडमिशन करायचं आहे, त्यातच पुढं शिक्षण घ्यायचं आहे, अशा मुलांनी कुठेही कागदपत्र गुंतवून ठेवू नका. फुल टाईम रिपीट करा, नाहीतर तुम्हाला स्कोअर आला आहे, BMS भेटतंय, BDS भेटतंय, शांततेत विचार करा आणि त्यातच पुढं करिअर करा. ॲडमिशन घेऊन रिपीट करणं तितकंसं सोयीचं नाही. भरपूर कारणं सांगितले. एकतर पेनल्टी प्रचंड आहे, दुसरं कॉलेजला ॲडमिशन घेऊन अभ्यासाला वेळ मिळत नाही, आणि तिसरं तुम्ही द्विधा अवस्थेत राहता, ना इकडं तुमचं लक्ष असतं ना प्रिपरेशनकडे लक्ष असतं. म्हणून जे तर शांततापूर्वक निर्णय घ्यावा. रिपीट करायचं आहे तर पूर्ण वेळ रिपीट करावं, किंवा ॲडमिशन घेऊन विषय जो येतो त्या ठिकाणी जो येतो रिपीट करण्याचा विषय जो येतो संपून टाकावा, असा एक सल्ला तुम्हाला मी या ठिकाणी देतो. अनेक विद्यार्थी पालकांचा प्रश्न होता, ॲडमिशन घेऊन रिपीट करता येतं का? त्याचं योग्य समर्पक उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. याशिवाय जर रिपीट करण्याच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओ लाईक करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.